तर आत्ता वाजलेले आहे 11:26 आणि मला एक बड्डेचं टॉपर बनवायचं आहे. अजून 45 मिनिटांनी 15-20 मिनिटांनी माझ्या मित्राचा बड्डे आहे आणि बड्डेसाठी मी गिफ्ट आणून ठेवलेलं आहे आणि केकसुद्धा आणून ठेवलेला आहे. आणि टॉपर मला जरा युनिक बनवायचं आहे. तर टॉपरचं असं बनवायचं आहे की त्याच्यामध्ये त्याचे उद्याशी त्याने असं ठरवलं होतं की माझ्या बड्डेच्या दिवसापासून मी जिम चालू करणार आहे. तर त्यामुळं मला त्याचं कटआउट तयार करून बड्डेशी आणि जिमशी रिलेटेड असे काहीतरी वाक्य त्याच्यात ॲड करायचे. तर असं आपण एक कटआउट तयार करणार आहोत आणि चला तर मग कटआउट तयार करायला सुरुवात करूया. तर आता हे कटआउट्स मी त्याच्या फोटोसहित तयार केलेले आहेत आणि यापैकी 2 किंवा 3 कटआउट आपण बाजूला काढून ते कट करून मग केकला यूज करणार आहोत. तर आता मी एक फाईल साईज घेतो आहे आणि त्याच्यानंतर ही फाईल इकडे घेऊन मी आता याची कटिंगसाठी एक प्रिंटआउट देणार आहेत. आता पहिले प्रिंटआउट सोडतो आणि नंतर कटिंगला सुरुवात करतो. तर आता आपण 4 डिझाईन सिलेक्ट केलेल्या आहेत. या 4 डिझाईन आता आपण कटआउटसाठी प्रिंट सोडतो आहे. ओके, तर इथं आपली प्रिंट बाहेर पडेल. तर प्रिंट आता काही वेळातच रेडी होईल आणि प्रिंट एकदा बाहेर आली की कटआउट रेडी करू आणि त्याला जी स्टिक असते ती स्टिक आपण लावून देऊ. आणि मग आता किती राहिले, 11:38 झालेले आहेत. अजून 25 ते 30 मिनटं आहेत आपल्याकडे. 25 ते 30 मिनटामध्ये खूप वेळ आहे आपल्याकडे. ते रेडी करून आपण निघायच्या तयारीत आहोत. दुसरी गोष्ट, महेशला फोन करावा लागणार आहे 15 मिनटं आधीच, म्हणजे तो त्यावेळेत हजर राहील. तर अशा पद्धतीने आपले टॉपर्स रेडी झालेले आहेत. आणि आता आपण ज्यावेळेस तिथे बड्डेला जाऊ त्यावेळेस तिथे हे टॉपर्स यूज करू. किती वाजलेत, 10 मिनटं राहिलेत. 10 मिनटात निघायचं. मी महेशला कॉल करतो. चला तर निघूया. तर साहेब उद्यापासून जिम जॉईन करणार आहे. आपण त्याला शूज घेतलेले आहेत जिमसाठी आणि चला तर पॅक करूया. चला, तर साहेबांचं गिफ्ट रेडी झालेलं आहे आणि आता मी कपडे चेंज करतो आणि चला निघूया. तर आत्ता आम्ही चाललो आहे धनुचा बड्डे सेलिब्रेट करायला. आणि आज आम्ही बड्डे सेलिब्रेट वाजलेले आहेत 11:45. 11:54च्या दरम्यान आता झालेले आहेत. 5 मिनटं बाकी राहिले. 2-3 मिनटं. काय दार फोडायचं का आता? आता फक्त दरवाजा फोडणार आहे. आता बघूया व्हिडिओ कॉल करायचं. आता काय आपण बघणार आहोत. आपण तिथे घरापाशी आलो. तर आत्ता आम्ही चाललो आहे धनुचा बड्डे सेलिब्रेट करायला. आणि आज आम्ही बड्डे सेलिब्रेट वाजलेले आहेत 11:45. 11:54च्या दरम्यान आता झालेले आहेत. 5 मिनटं बाकी राहिले. 2-3 मिनटं. काय दार फोडायचं का आता? आता फक्त दरवाजा फोडणार आहे. आता बघूया व्हिडिओ कॉल करायचं. आता काय आपण बघणार आहोत. आपण तिथे घरापाशी आलो. अजून 4 मिनटं बाकी आहेत आणि आम्ही 4 मिनटं पुरे होण्याची वाट बघतो आहे. 4 मिनटं कंप्लीट झाली की आम्ही दरवाजाच फोडणार आहे. डायरेक्ट धाड 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 धाड. बघूयात काय रिक्षा आहे. एक तर गल्ली पूर्ण शांत असते. या गल्लीत यायचं म्हटलं ना, पहिल्यांदा भीती वाटते का कोणी म्हणावं नाही रात्री चोर आलेले का काय आलेले. हीच पहिली इथे या गल्लीमध्ये भीती वाटते. कारण पूर्ण गल्ली शांत आहे. मागं जर बघितलं तर पूर्ण काहीच नाही, पूर्ण शांत गल्ली रात्री. म्हणजे
खूप इतकी भीती वाटते त्या गल्लीमध्ये. आणि आता मागच्या आम्ही एकदा ह्याच इथं वरती आहे ना, आता वरती मागच्या एका बड्डेच्या वेळेस आम्ही वरती फटाके वाजवले ते, आणि तेव्हा त्याला वाटलं की माझ्या घरात वरती ह्या लाईटीवरतीच काहीतरी बार झालेला आहे असं त्याला वाटलं होतं. पण आता यावेळेस असं काही उद्योग केले नाही, कारण त्याच्या वाटलं ऑपरेशन झाले व त्यांना परत आमच्यावर काही टॉपर यायला, त्याच्यामुळे आम्ही काही गोष्टी त्याच्यामुळं आता आम्ही वरती तो दरवाजा चेक करून कडे लावेल. अति हुशार ब्लॉगर आहे आम्ही दोघं. माईक खिशात ठेवून दिला आणि गावाचं बडबड करतोय. अखेर रेकॉर्डिंग ब्लॉग गेलेली आता, आणि फक्त मोका आवाज येणार असा वोट आला होता आणि माईक होता खिशामध्ये. त्याच्यामुळं आता इथून पुढच्या व्हिडिओ जो माईक आहे तो आता एक मोबाईललाच चिटकून ठेवला आहे मी. बघूया आता काय होतं. घरात लाईट लागलेली आहे असा अंदाज आहे का त्यांना कोणतरी आलेला आहे. उडी लाव लाव लाव. हॅलो हॅलो, कट केलं भांडणं झाले. यांच्या बड्डे सुरू झाला का यांची भांडणं चालू झाली काही कळा. हो ना, आता तो जसं जसं वय वाढतं तसं भांडणं सुरू होतं यांचे. आता आम्ही व्हिडिओ कॉल केलेला आहे, पण आता चाललेलं आहे व्हिडिओ कॉलचं. तो काय फोन उचले ना, आणि तो बड्डे बॉय आणि याचाच बड्डे करायला आम्ही इथे आलेलो आहे. आणि अशा पद्धतीने फ्लॉप गेला आमचा दरवाजा फोडायचा कार्यक्रम. कोणती तुझी गाडी? किती टाईम झाला रे? 12 वाजलेले आहेत आणि वाढदिवसाच्या मागच्या वेळेस असायचं बड्डेला शर्वी होती आणि आम्ही याला मारलं होतं. ती रडली होती. घरात आता मी जिमला नाही जात, मी माझ्याकडे यायला हवी. केक खा, मजा करा, उद्यापासून डाएट सुरू. आणि जिमची फी देणं महाग, पण केक फुकट आहे. आम्ही आता मस्त हे तयार करून घेतलेले ते राहुल घाटे खूपच विचार करून ते असे टाकले. आणि हे वाचन कसं आहे, मला आधी वाटलं तुझे स्वतःचे वाटलं तुझ्या वेगळं आले. उद्यापासून डाएट सुरू करा. ऐकलं मावशी, उद्यापासून फाफडा भेळ तेलकट उद्यापासून सगळं बंद. उद्यापासून जिम चालू. फाफडा भेळ कट करायला आता मस्ती की बर्थडे बॉय. नको 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 नाही. हॅलो हॅलो, थँक्यू थँक्यू थँक्यू. दुसरी दुकान नाही नाही काय महेश सतवला. Happy birthday to you, happy birthday dear Dhanu, happy birthday to you.
आज हा आता शेवटचा लागेल केक त्याला तेवढा ठरवत केक आहे. खाऊन घ्या. याच्या पुढे तो कधी कसा आता हा केक केक ड्रायफ्रूट आहे गोळाचा आणि गोळाचा आणि गावाचा गव्हाचा आहे. गावाचा गव्हाचा आहे केक पण तरी त्याच निमित्ताने हा केक आता डाएटचा निमित्त झालेला आहे जिमलाही आम्ही- निमित्त झालेला आहे हा, पुढचा आणि आता या क्षणापासून हा, डाएट सुरू आणि जिम सुरू आता हाच आपण फोटो इथं काढून घेणार आहे आणि याच्यानंतर 1 महिन्यानंतर 2 महिन्यानंतर 3 महिन्यानंतर कसे फोटो राहतात हे आपण दररोज अपलोड करण्याचा प्रयत्न करू. तुम्ही म्हणजे नाही मी शेवटचा काढतो. नाही वडापाव नाही आता ते आणलं असतं पण एवढा 12 वाजता कोणी वडापाव घेणार नाही आम्हाला नाही तर आणले असते वडापावचा केक केला असता थोडा थोडा तुला नको मी काढून करतोय, बरं मग. आपण हे ना पोस्टर असे लावून ठेवू अशीच लावला मुली. घरामध्ये एंटर झाले का लक्षात राहायचं हे इथं. आता राहुल धटेंनी एक गिफ्ट आणलेलं आहे तो ते देण्याचा प्रयत्न करतोय दोघांनी पण आणलेलं आहे. आता ते गिफ्ट आहे धनुसाठी खास आहे आणि त्याच्या बघूया काय आहे नेमकं त्याला गेस कर काय असं काय असेल गेस कर हा? कसं? आता आम्ही त्याच्या जास्त मनावरती फक्त एकच गोष्ट घेतलेली आहे आम्ही त्या बॉक्सवर सुद्धा एक टॉपर लावलेले आहे बाबा, बॉक्सवरचे टॉपर काय आहे ते बघा एकदा कानाचं शौक आहे राजा दिसलं या आवड टाकला हा, मस्त आहे की आता ते हॅलो आता फोन चालू आहे ते आता रात्रीचे 12 वाजले तरी फोन चालू आहेत आता तो थँक्यू त्याचं आम्ही त्याचं जरा काही गोष्टी जास्त मनावर घेतलेल्या आहेत काय म्हणता आणि थँक्यू लवकर वा चालेल काय दिलेले आपण बघूया ना थँक्यू आधीच ते खूप केक पॅकिंग आल्या केक आल्या वा हे आहे रनिंगचे शूज जमलाय आणि जिम मध्ये सगळ्यात प्रथम हे वापरण्यात येणारे शूज हे त्याला आपण गिफ्ट दिलेले आहे आणि त्याचं ह्यावेळेस फक्त जिम वरतीच फोकस केलेला आहे राहुल सगळे दिले हा. असं दिलं राहुल कलर वेगळा आहे आता घेतो ते आम्ही कलर आणि कलर आम्ही याच्यासाठी वेगळा घेतो का दरवेळेस आमचं एकच ध्येय राहतं मी त्याचे दुसऱ्याचे घालणार आणि तो माझे घालणार म्हणजे पटकन खराब झाले का जे त्याचं बदलायचा म्हणून हा पहिल्यांदा निर्णय घेतला का कलर वेगळे साईज मोठी ना मी दुसरं घालून घेतला पण. नाही ना चेक केलं अरे हा तू बघ चेंज केला होता तू म्हणून घालून घे रनिंगचे शूज आता उद्यापासून रनिंग चालू होती स्वागत झालं ट्राय लावा लगेच पळायला चालू करा असतं 8 वाजता 8 ला जेवण आज होतो प्रॉब्लेम 6 ला तुम्हाला सोडावा 7 ला येणार आता मस्त पैकी मग तिथून आलं एक झोप काढणार हा नाही झोप काढली का मग आराम झाला का मग गेम करणार उगाच चूक झाली ती का आज झोपलो म्हणून ती उठलो नाही मी. आजच पहिला म्हटलं होतं चल नाही झोपलो त्याच्यामुळे झालं. साहेब फोन केला उचलला नाही म्हटलं झोपलेले चला निघून आपण झोप लागली आता आता उद्या झोप लागली अशा पद्धतीने आमच्या शब्दाचा मान ठेवून धनंजय साहेब एक राऊंड मारणार आहेत गल्लीमध्ये आता आणि शूजचं उद्घाटन करणार आहे कुत्र्यासाठी मागं एक बॉडीगार्ड ठेवणार आहोत आपण महेश थोरात यांना कुत्रे आले कोण चोर पळाला रे आला लय लांब गेला दिसना असं झाला डायरेक्ट बाय गायब झालाय तू डायरेक्ट जिम मध्ये गेला काय रात्रीचा जिम मध्ये पोचलाय तो आता आला 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 मिल्का सिंग आलेला आहे. बाग मिल्का बाय भाग बाय कुत्रा पते आता म्हणतोय तू पळ मी आहे माग आज यस धनंजय ओके कसं वाटलं मग पहिला एक्सपिरियन्स एवढ्या दिवसांनी कम्फर्टेबल ना आता मस्त पडक्याने पुसून काढ जिम मध्ये वापर
8 वाजता तिथं 1000 पाहिजे मिळेल आतमध्ये राहील नाही तर. मी लवकर जॉईन करेन तुम्हाला मग. एकदम वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू थँक्यू काळजी घे आणि चांगली जिम कर. पाहिलं शेवटी नको. थोडी थोडी कर. चला का थोडी थोडी काळजी घ्या. चला काय राहिलं का रे? आहे नाही नाही हे खाऊन घे. आता direct. काय करते रे? चलो बाय गुड नाईट. थँक्यू चलो. आणि मी आता घराच्या बाहेर उभा आहे. महेश जस्ट आत्ता गेला आहे माझ्या घराच्या बाहेर, मला सोडलं तिने. आता उद्यापासून आपली डेली रुटीन चालू होणार आहे. आता 12 वाजून गेलेत आणि घरात गेल्यानंतर बोलता येणार नाही म्हणून मी इथंच व्हिडिओ संपवतो आहे. तर चला गुड नाईट, सी यू नेक्स्ट डे. आणि भेटूया पुन्हा उद्याच्या दिवशी जिममध्ये. बघूयाच साहेब उद्या लवकर उठता आहेत की नाही. आणि नवीन सुरुवात आहे, कदाचित कठीण जाईल त्याला, पण काय अडचण नाही, नक्कीच सुरुवात चांगली होईल. बाय गुड नाईट. आणि मी आता घराच्या बाहेर उभा आहे. महेश जस्ट आत्ता गेला आहे माझ्या घराच्या बाहेर, मला सोडलं तिने. आता उद्यापासून आपली डेली रुटीन चालू होणार आहे. आता 12 वाजून गेलेत आणि घरात गेल्यानंतर बोलता येणार नाही म्हणून मी इथंच व्हिडिओ संपवतो आहे. तर चला गुड नाईट, सी यू नेक्स्ट डे. आणि भेटूया पुन्हा उद्याच्या दिवशी जिममध्ये. बघूयाच साहेब उद्या लवकर उठता आहेत की नाही. आणि नवीन सुरुवात आहे, कदाचित कठीण जाईल त्याला, पण काय अडचण नाही, नक्कीच सुरुवात चांगली होईल. बाय गुड नाईट.